हॅलो अँड वेलकम बॅक. खरं सांगायचं तर होम मेकरची लाईफ बाहेरून खूप सिंपल दिसते, पण आपल्या दिवसाची सुरुवात होते ती सगळ्यांच्या आधी. घरातील बाकीचे अजून झोपेत असतात आणि आपण मात्र आपल्या डे प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते. सकाळी उठल्यापासून मनात एकच विचार असतो, आज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं, हस्बंडसाठी डब्यात काय बनवायचं, ब्रेकफास्टसाठी काय बनवायचं, घरातली कुठली कामं पूर्ण करायची आणि मग सुरू होते रोजची 30 धावपळ. किचनमध्ये ही सगळी कामं करते वेळेस आपला वेळ कुठे जातो तेच कळत नाही. पण माहितीये का, या सगळ्या कामांमध्येच मला एक वेगळाच हॅपीनेस मिळतो. जेव्हा मी माझ्या मुलीसाठी प्रेमाने लंच बॉक्स रेडी करते तेव्हा एक वेगळं समाधान वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आवडीचं काहीतरी वेगळं बनवत आहोत. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या दिवसातले खूप सारे रिअल मोमेंट्स पाहायला मिळतील, त्यासाठी व्लॉग न स्किप करता लास्टपर्यंत बघा. तर इथे मी सानवीसाठी टिफिन बनवतेय. आज मी तिच्या टिफिनमध्ये देणार आहे शॉर्ट ब्रेकसाठी ब्रेड बटर आणि लॉंग ब्रेकसाठी पराठा. या स्टफिंगमध्ये मी भरपूर मेथी आणि प्रोटीनसाठी पनीर ॲड केलं आहे. टू बी ऑनेस्ट, मला टिफिनमध्ये सानवीला पराठा द्यायला खूप आवडतो, कारण तो टेस्टी तर असतोच पण त्याचबरोबर न्यूट्रिशियस पण असतो. आजच्या पराठ्यामध्ये मेथी आणि पनीर आहे, त्यामुळे मुलांना व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन दोन्ही मिळतात. आणखी एक गोष्ट म्हणजे जर स्टफिंग रात्रीच तयार करून ठेवलं ना तर सकाळची धावपळ खूप वाचते. सकाळी फक्त पीठ मळून घ्यायचं, स्टफिंग भरायची आणि पराठा रेडी. त्यामुळे कमी वेळात न्यूट्रिशियस टिफिन रेडी होतो. पराठा रेडी झाल्यानंतर आता मी पटकन ब्रेड टोस्ट करून घेते. माझा असा एक्सपिरियन्स आहे की बऱ्याच मुलांना वेगळी पोळी आणि भाजी खायला आवडत नाही, पण तीच भाजी पराठ्याच्या फॉर्ममध्ये दिली की मुलं अगदी आनंदाने खातात. त्यामुळे भाज्या त्यांच्या पोटात जातात आणि ॲज अ मदर आपलं टेन्शनही थोडं कमी होतं. मी सानवीला पराठा नेहमी असा रोल करून देते, त्यामुळे तिला खायला इझी जातं आणि मेससुद्धा कमी होतो. एक मदर म्हणून मला नेहमी असं वाटतं की टिफिन फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर मुलांना हेल्दी ईटिंग हॅबिट्स लावण्यासाठी असतो. त्यामुळे शक्य तेवढ्या सोप्या आणि न्यूट्रिशियस रेसिपी मी तिला टिफिनमध्ये देण्याचा प्रयत्न करते. सकाळी कितीही घाई असली तरी मी सानवीला काहीतरी खाऊनच स्कूलला पाठवते. कधी मी तिला प्रोटीन पावडर टाकून दूध देते किंवा मग बनाना देते. मुलांचं ग्रोईंग एज असतं, त्यामुळे त्यांच्या शरीराला आणि ब्रेनला सकाळची योग्य न्यूट्रिशन मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणून ब्रेकफास्ट मोठा नसला तरी चालेल, पण काहीतरी हेल्दी नक्की असावं. असं कुठलं तरी फ्रूट द्यायचं जे इझी टू ईट असेल. सानवी बनाना खूप लवकर फिनिश करते आणि तिला आवडतोही, त्यामुळे मी प्रेफर करते बनाना. तिला स्कूलला रेडी करून पाठवल्यानंतर आता थोडा स्वतःसाठी टाइम.
आता सगळी सकाळची धावपळ संपली. तनुज पण जिमला गेला आहे आणि या वेळेला घरामध्ये खूप शांतता असते. ॲज अ होम मेकर आपण दिवसभर सगळ्यांची काळजी घेत असतो. आपण किचन क्लिनिंग या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो, पण कधी कधी स्वतःसाठी फक्त 10 ते 15 मिनिटं काढणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणूनच मी सगळ्या होम मेकर्सना एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते, प्लीज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मी कधी म्युझिक लावून माझी कामं एन्जॉय करते, तर कधी या वेळेला बाल्कनीमध्ये बसून मी माझा मी टाइम एन्जॉय करते. लाईफ ही फक्त कामं पूर्ण करण्यासाठी नाहीये. लाईफ म्हणजे त्या कामांमध्ये आपला हॅपीनेस शोधणं, छोटे छोटे मोमेंट्स एन्जॉय करणं असतं. आता मी काल रात्री भाजून ठेवलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून पीनट पावडर तयार करत आहे. खरं सांगायचं तर महाराष्ट्रीयन किचन मध्ये शेंगदाण्याचं कूट म्हणजे एक स्टेपल इन्ग्रेडियंट आहे. म्हणून मी शक्यतो वेळ मिळाला की शेंगदाणे भाजून ठेवते आणि त्याचं कूट करून स्टॉक करून ठेवते. त्यामुळे रोजच्या कुकिंग मध्ये खूप कन्व्हिनियन्स मिळतो. सकाळी घाईच्या वेळी शेंगदाणे भाजा, थंड करा आणि मग कूट करा. यात भरपूर वेळ जातो. पीनट पावडर रेडी असेल तर फक्त 2 चमचे घालायचे आणि भाजीला छान टेक्स्चर पण येतं आणि छान टेस्ट पण ऍड होते. मला वाटतं किचनमध्ये असे काही बेसिक प्रिपरेशन्स आधी करून ठेवले की रोजचा स्वयंपाक खूप इझी होतो, वेळही वाचतो आणि कामाचा ताणही कमी येतो. प्रत्येक होममेकरकडे काही ना काही किचन हॅक्स असतात आणि रेडी पीनट पावडर हा माझ्या फेवरेट किचन हॅक्सपैकी एक आहे. तुम्ही सुद्धा शेंगदाण्याचा कूट आधी करून ठेवता का? आणि तुमचा फेवरेट किचन प्रेप कोणता आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नेहमी फूड प्रोसेसर किंवा कुठलाही मिक्सर यूज केल्यानंतर त्याला लगेच थोडंसं क्लीन करून ठेवते. खरं तर मी किचनमध्ये ही छोटीशी हॅबिट नेहमी फॉलो करते. कोणतंही अप्लायन्स वापरल्यानंतर ते लगेच क्लीन करून ठेवायचं. मला माहित आहे की काम करते वेळेस कधी कधी खूप घाई असते. आपण विचार करतो नंतर साफ करेन, पण तो नंतर कधीच येत नाही आणि मग सगळी कामं एकत्र करावी लागतात. म्हणून मी शक्यतो वापर झाल्यानंतर फूड प्रोसेसर, मिक्सर किंवा इतर अप्लायन्सेस वाईप डाऊन करते. फक्त 2 मिनिटं लागतात, पण त्याचा खूप फायदा होतो. बिलीव्ह मी, अशा छोट्या छोट्या सवयी आपलं किचन मॅनेजमेंट खूप इझी करून टाकतात. आज मला लंचमध्ये भेंडीची भाजी करायची आहे. खरं तर ही भेंडी मी काल रात्रीच धुवून ठेवली होती, कारण आज सकाळी भाजी करायची होती. आणि मला आज एक फनी कन्फेशन करायचं आहे. मी माझ्या व्लॉग्समध्ये नेहमी मील प्रेप बद्दल बोलते, प्लॅनिंग, किचन ऑर्गनायझेशन बद्दल बोलते आणि खरंच मला या गोष्टी करायला आवडतात. बट टू बी ऑनेस्ट, मी पण परफेक्ट नाहीये. कधी कधी मलाही खूप कंटाळा येतो. कधी कधी वाटतं हे काम आपण उद्या करूया. प्लॅनिंग केल्यासारख्या सगळ्या गोष्टी वेळेवरती होत नाहीत आणि मला वाटतं हे अगदी नॉर्मल आहे. सोशल मीडियावर सगळं खूप परफेक्ट दिसतं, पण रिअल लाईफमध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपण खूप प्रोडक्टिव्ह असतो, तर काही दिवस फक्त बेसिक कामं पूर्ण झाली तरी खूप वाटतं. म्हणून मी तुम्हाला जे टिप्स अँड ट्रिक्स सांगते त्याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक दिवशी 100% फॉलो करतेच. मीही तुमच्यासारखीच एक होममेकर आहे. मला सुद्धा कधी कधी खूप कंटाळा येतो, कधी मोटिवेशन कमी होतं आणि मला वाटतं यात काहीच चुकीचं नाहीये, कारण बीइंग प्रोडक्टिव्ह ऑल द टाइम इज नॉट रिअलिस्टिक. आपण माणसं आहोत, मशीन्स नाही. म्हणून जर तुमचं आजचं मील प्रेप राहिलं असेल, किचन थोडंसं अस्ताव्यस्त असेल किंवा तुमची टू डू लिस्ट पूर्ण झाली नसेल, तर स्वतःला जास्त जज करू नका. उद्या पुन्हा एक नवीन दिवस असेल. मी पण अजून शिकतेच आहे, कारण आपल्यापैकी कोणीही परफेक्ट नसतं.
आता मी मठ्ठा बनवतेय. उन्हाळ्यात किंवा मसालेदार जेवणासोबत एक ग्लास थंडगार मठ्ठा मिळाला की जेवणाची मजाच काही वेगळी असते. मी नेहमी मठ्ठा बनवण्यासाठी एक प्रीमिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देते. त्यामुळे प्रत्येक वेळा मठ्ठा बनवायचा असेल तर सगळ्या गोष्टी वेगळ्या काढून तयार करण्याची गरज पडत नाही. प्रीमिक्स रेडी असेल तर फक्त दही घ्यायचं, त्यात थोडंसं प्रीमिक्स घालायचं, पाणी घालायचं आणि 2 मिनिटात मस्त रिफ्रेशिंग मठ्ठा रेडी होतो. आणि घरामध्ये प्रत्येक वेळा फ्रेश पुदिना अवेलेबल होत नाही, त्यामुळे मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये पुदिना थोडासा एअर ड्राय करून स्टोअर करून ठेवते. म्हणजे जेव्हा आपल्याकडे फ्रेश पुदिना अवेलेबल नसेल तेव्हा असा यूज करता येतो. आणि खरंच पुदिना ॲड केल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. आणि हो, आजचा दिवस आमच्यासाठी आणखी एका खास कारणामुळे खूप स्पेशल आहे. आज आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. खरंच वेळ किती पटकन निघून जातो ना. असं वाटतं कालच सगळं सुरू झालं होतं आणि आज आम्ही आमच्या आयुष्यातल्या या सुंदर प्रवासाची 9 वर्ष पूर्ण केली आहेत. या नवीन वर्षात खूप काही बदललं. आयुष्यात अनेक चढ उतार आले, नवीन जबाबदाऱ्या आल्या, पेरेंट्स झालो आणि लाईफ खूप बिझी झालं. मी स्वतःला खूप लकी समजते की मला तनोज सारखा लाईफ पार्टनर मिळाला. लग्न म्हणजे फक्त एक रिलेशनशिप नसते, तर एक फ्रेंडशिप, पार्टनरशिप आणि टीमवर्क असतं. आणि गेल्या 9 वर्षात आम्ही हे सगळं एकत्र एक्सपिरियन्स करत आहोत. म्हणून आम्ही आज डॉमिनोजला पिझ्झा डेटसाठी गेलो आणि थोडा क्वालिटी टाइम स्पेंड केला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. माझ्या दिवसातले हे काही छोटे छोटे मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करून नेहमी मला खूप छान वाटतं. Thank you so much for watching. Until next time, stay inspired, stay connected and stay with Shilpa. Bye.